येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। ये प्रहार ऊट दिव्यांगा जागा हो, ऊट दिव्यांगा जागा हो। महावितरणातील अन्याय विरोधात दिव्यांगांचं आमरण उपोषण। पाहूया सविस्तर बातमी। मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीत दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ते महावितरण अशा झालेल्या परिवर्तनात कुठल्याही प्रस्थापित संघटना यांनी हा प्रश्न हाती घेतला नाहीये। यासारख्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदानावर दिव्यांगांचं आमरण उपोषण सुरू आहे। याबाबत रवींद्र सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। गेल्या 3 डिसेंबर 2024 पासून हे महावितरणमधील जो पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराच्या विरोधात, कारण दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठते यादीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून बदल केला गेला आहे आणि यामध्ये या महावितरण कंपनीचे ज्या प्रमुख आहेत श्रीमती गुजर मॅडम, राजेश शिर्के सर आणि बादीकर साहेब यांच्याशी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही या विषयावरती वारंवार चर्चा करत आहोत, परंतु फक्त यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत आणि या लोकांनी मोठ्या प्रमाणात पदोन्नती देताना ज्येष्ठ दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिलेली आहे। 2022 मध्ये अशाच पद्धतीचा प्रकार झालेला आहे। म्हणजे दरवर्षी हे फक्त मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून जो दिव्यांग कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैसे देईल त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची ते पदोन्नती करतात आणि जे खरोखर ज्येष्ठ दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना या पदोन्नतीमध्ये डावलण्यात येतं। त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आहेत। पोस्ट आयडेंटिफाय संदर्भात आम्ही गेल्या 2021 पासून प्रधान तंत्रज्ञ असतील किंवा यंत्रचालक असतील यांच्या पोस्ट आयडेंटिफाय करण्यासंदर्भात, कारण 1996च्या कायद्यामध्ये त्यांना पदोन्नती देता येत होती, परंतु 2021च्या पद सुनिश्चितीमध्ये त्यांना पदोन्नती कायमस्वरूपी वगळण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही या प्रशासनाला वारंवार सांगितलेलं आहे की बुवा या पोस्ट आयडेंटिफाय, कारण आमचा दिव्यांग कर्मचारी जर ते सध्या काम करतो आहे तर त्यांचं पोस्ट आयडेंटिफाय झालं पाहिजे। त्याच्यानंतर बदलीमध्ये बऱ्याचशा दिव्यांग कर्मचाऱ्यांवरती वारंवार अन्याय केला जातो। 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला बदली दिली जाते। शासनाचा नियम आहे की राहत्या घराजवळ, घरापासून जवळच त्यांना पदस्थापना देण्यात यावी, परंतु दिव्यांग कर्मचाऱ्यांचा कुठलाही विचार केला जात नाही। त्याचप्रमाणे बऱ्याच दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांग वाहतूक भत्ता प्रकरण बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। तसेच सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे संदर्भात फक्त कागदोपत्री प्रशासन सूचना करत असतं, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली संपूर्ण राज्यामध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे आम्ही गेल्या 3 तारखेपासून तर आमचं हे जे बेमुदत उपोषण सुरू ठेवलेलं आहे आणि आजपासून आम्ही ते पूर्ववत या ठिकाणी आझाद मैदानावरती सुरू ठेवलेलं आहे। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, प्रशासनाकडून आम्हाला लेखी तसं दिलं जात नाही, तेव्हापर्यंत आम्ही या उपोषणावरती ठाम राहू। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना व त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मधील कुठल्याही प्रस्थापित संघटनांनी आजपर्यंत कुठल्याही दिव्यांग कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, परंतु प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून व माननीय सोनवणे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पदोन्नतींमधील चुकीचे आरक्षण जे आदेश जे काढलेले ते रद्द करण्यात यावे। त्याचबरोबर 2016 पासून दिव्यांगांचे जे 4% आरक्षण भरलेले नाही ते भरण्यात यावे। प्रशासकीय बदल्यांमध्ये दिव्यांग कर्मचारी यांचा सहानुभूतीने विचार करून नियमाप्रमाणे त्यांची घराजवळ बदली करण्यात यावी। तसेच त्यांना असलेले उपकरण उपलब्ध करून देण्यात यावे। त्यानंतर जे प्रधान तंत्रज्ञानाचे तांत्रिक कर्मचारी यांच्या पदोन्नतीमध्ये सुनिश्चिती करण्यात यावी। त्याचबरोबर अपंग व्यक्तीचा अधिनियम 1995-2016 नव्हे
सेवेत त्यांना सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही आझाद मैदानात मुंबई या ठिकाणी महावितरणच्या विरोधात या ठिकाणी उपोषणास बसलो आहोत. यावेळी कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, महावितरणाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देखील देत आझाद मैदान परिसर दुमदुमून गेला. त्यामुळे आता आमरण उपोषण करून दिव्यांगांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.